नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केलेला होता। 1 वर्षाच्या नंतर तुमचा फॉर्म रिन्यूसाठी आलेला आहे। हा रिन्यूचा फॉर्म घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अवघ्या सोप्या पद्धतीने कसा भरावा या संदर्भातील पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत। अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम mahaboc.in या नावाने गुगल मध्ये सर्च करा। पहिली वेबसाईट दिसेल, त्या वेबसाईटवरती टच केल्यानंतर इमारतो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली दिसेल। यामध्ये बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी नूतनीकरण यावरती टच करायचं आहे। टच केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दोन ऑप्शन यामध्ये दिसतील। पहिला आहे रिन्यूअल, दुसरा आहे रिन्यूअल अपडेट। आपण न्यू रिन्यूअलला टच करू आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर जो पूर्वी तुम्ही नोंदणी केलेला होता तो नोंदणी केलेला जो काही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे, MS पासून सुरुवात होणारा तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती टच करायचं आहे। व्यवस्थित माहिती पूर्ण व्यवस्थित समजून घ्या। आता बघा, त्यावरती टच केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन फॉर्म ओपन झालेला दिसेल। यामध्ये सर्वप्रथम लाभार्थ्याची पूर्ण डिटेल्स दाखवेल। त्यानंतर आता तुम्हाला रिन्यूअलचा फॉर्म भरायचा आहे। त्यासाठी जो 90 दिवसाचा सर्टिफिकेट तुम्ही इथं नगरपालिकेच्या थ्रू घेतला असेल किंवा ग्रामसेवकच्या थ्रू घेतला असेल किंवा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचा घेतला असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला जो तुम्ही काम करत आहात त्या कामाचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे। ऑल टाईप हेल्पर्स असाल, मेशन वर्कर असाल, सेंटरिंग वर्कर असाल, स्लॅब वर्कर असाल, फ्लोरिंग असाल, प्लंबर असाल, कार्पेंटर असाल, पेंटर असाल, इलेक्ट्रिशियन असाल, वेल्डर असाल, जे तुम्ही आहात ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। भरपूर असे टाईप यामध्ये देण्यात आलेली आहेत। या संदर्भात यापूर्वी व्हिडिओ मी एक व्यवस्थित घेतलेला होता की इमारतो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत कोण कोण नोंदणी करू शकतो। आता माझ्या केसमध्ये या ठिकाणी हा जो लाभार्थी आहे ज्यांचं मी रिन्यूअलचा फॉर्म भरत आहे तो आहे पेंटर। आता त्यासाठी मी पेंटर या ऑप्शनला इथे टच करणार आहे। तुम्ही जो असेल तो तुम्हाला इथे टच करायचा आहे। आता मी टच करणार आहे, टच केलेला आहे। आता या ठिकाणी बघा, खाली ज्याकडून तुम्ही 90 दिवसाचा प्रमाणपत्र घेतलेला आहे त्याचा उल्लेख तुम्हाला करावा लागेल। मी आता म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजेच नगरपालिकेचा घेतलेला आहे, त्याला इथे टच केलेला आहे। आता खाली बघा, जावक क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे, म्हणजे डिस्पॅच नंबर तुम्हाला टाकायचा आहे। या ठिकाणी जो 90 दिवसाचा प्रमाणपत्र तुम्ही नोंदणी करण्यासाठी घेतलेला आहे किंवा रिन्यूअलसाठी घेतलेला आहे त्यावरती एक जावक क्रमांक असेल आणि त्याच्या समोरच जावक दिनांक सुद्धा असेल। खालती कॅलेंडरला टच करा आणि जावक दिनांक जी असेल त्या प्रमाणपत्रावरती ती इथं भरून घ्या। त्यानंतर नगरपालिकेचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। जर ग्रामपंचायतचं असेल तर ग्रामपंचायतचं नाव टाका। नगरपालिकेचं असल्यामुळे आपण नगरपालिकेचं या ठिकाणी टाकणार आहात। नगरपालिकेकडून आपण घेतलेलं आहे, महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या थ्रू तुम्ही जे घेतलेलं आहे ते प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला इथं घ्यायचं आहे आणि त्याचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर आता जिल्हा तुम्हाला इथं भरायचा आहे। जो जिल्हा तुमचा असेल त्याला जिल्ह्याला सिलेक्ट करा। त्यानंतर जो तालुका तुमचा असेल तो तालुका सिलेक्ट करा। आता त्यानंतर बघा, पडताळणी तालुका केंद्र किंवा पडताळणीसाठी जो तालुका केंद्र आहे तो तालुका केंद्र तुम्हाला इथे निवडायचं आहे। जर वरती तालुका वगैरे जर सर्व तुम्ही सिलेक्ट केला असेल तर फक्त एकच दाखवेल, त्यावरती टच करा। तुमचा तालुका आल्यानंतर आता 90 दिवसाचा जो प्रमाणपत्र आहे या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे। आता अपलोड करत असताना ध्यानात ठेवा, 2 MB पर्यंत तुम्ही ही फाईल अपलोड करू शकता। PDF असेल, JPG असेल किंवा JPG असेल, PNG असेल, अशा स्वरूपामध्ये तुम्ही अपलोड करू शकता। आता चूज फाईल या बटनावरती टच करायचं आहे। टच केल्यानंतर तुमची गॅलरी या ठिकाणी ओपन होईल। गॅलरीमधून जो फोटो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये काढून ठेवलेला आहे 90 दिवसा प्रमाणपत्राचा तो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। भरपूर असे लाभार्थी अर्ज करत असताना चुका करतात, म्हणून त्यांचा फॉर्म रिजेक्ट मध्ये किंवा पेंडिंग मध्येच भरपूर दिवस पडून असतो। आता खाली तुम्हाला क्लिक टू लोड व्हिजिट डेट्स त्याला इथे टच करायचं आहे आणि कॅलेंडरला इथे टच करून तुम्हाला तारीख निवडायची आहे। आता तारीख निवडत असताना ध्यानात ठेवा, जर तुमचा कोटा पूर्ण झालेला असेल तर या ठिकाणी येलो म्हणजे पिवळ्या पट्टीमध्ये असेल, गव्हर्नमेंट सुट्टी असेल तर इथे रेड असेल, सॉल्ट उपलब्ध असेल तर तुम्हाला या ठिकाणी व्हाईट कलर मध्ये ऑप्शन दिसतील। अशा पद्धतीने व्यवस्थित समजून घ्या। आता बघा, इथं जे जे तुम्हाला व्हाईट दिसत आहे त्यावरती टच करा आणि टच केल्यानंतर जी तारीख तुम्हाला अवगत आहे, ज्या तारखेला तुम्हाला जायचं आहे त्या तारखेला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्या तारखेला सिलेक्ट केल्यानंतर खाली एक टर्म आणि कंडिशन दिलेला आहे, छोटासा चौकोन डब्बा, त्यावरती टच करा, म्हणजे क्लिक त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे। ते दिल्याच्या नंतर सेव्ह या बटनावरती
क्लिक करायचं आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। सेव्ह या बटनावरती टच केल्यानंतर थोडासा वेळ तुमचा या ठिकाणी लागू शकतो, कारण आता तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे। सेंड OTP तुम्हाला यावरती टच करायचं आहे। सेंड OTP वरती टच केल्यानंतर जो मोबाईल नंबर नोंदणीच्या पूर्वी तुम्ही दिलेला होता किंवा नोंदणी करत असताना दिलेला होता त्या मोबाईल वरती एक 6 अंकी OTP येईल। तो आलेला OTP या ठिकाणी टाकायचा आहे इंटर OTPच्या ठिकाणी आणि व्हॅलिड OTP यावरती टच करायचा आहे। आता OTP येईपर्यंत थोडीशी आपण प्रतीक्षा करूया। आलेला जो OTP आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। जर OTP वेळेवरती येत नसेल तर एक चुकीचा या ठिकाणी 6 अंकी नंबर टाका आणि व्हॅलिड OTP यावरती टच करा। म्हणजे काय होईल, जर OTP येत नसेल 1 ते 2 वेळा जर तुम्ही ट्राय केला तर OTP त्या ठिकाणी जाऊ शकेल। आता या ठिकाणी या केसमध्ये OTP या ठिकाणी वेळेवरती येत नाही। जर OTP येत नसेल तर एक काम करायचं आहे, चुकीचा 6 अंकी नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिड OTP यावरती टच करायचं आहे। इनव्हॅलिड OTP दाखवेल, त्यानंतर रिसेंड OTP नावाचा एक ऑप्शन खाली आलेला दिसेल, त्यावरती तुम्हाला टच करायचं आहे। 2 ते 3 वेळा जर तुम्ही ट्राय केलात तर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल 6 अंकी। तो आलेला OTP तुम्हाला इंटर OTPच्या ठिकाणी टाकायचा आहे। आपण OTP येईपर्यंत थोडीशी प्रतीक्षा करूया। तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत जर तुम्हाला नोंदणी करायची असेल किंवा इतर जे काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल, सर्व माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत। OTP आलेला टाकलेला आहे, व्हॅलिड OTP यावरती टच करणार आहे। आता बघा, त्यानंतर खाली सेव्ह नावाचा एक ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, त्यावरती टच करा। टच केल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो फॉर्म आहे तो पूर्णपणे या ठिकाणी सक्सेसफुल झालेला आहे। फॉर्म सेव्ह झालेला आहे। इथं ऍप्लिकेशन जो काही ID आहे ती सुद्धा या ठिकाणी आलेली आहे, तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता। आता ओके या बटनावरती टच करून तुम्हाला एक प्रिंट या ठिकाणी मिळेल। ती प्रिंट तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही जो काही कामगार सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला याची प्रिंट घेऊन जायचं आहे। ओके या बटनावरती टच केल्यानंतर बघा प्रिंटला टच करा। प्रिंटला टच केल्यानंतर परत एक खाली तुम्हाला प्रिंट नावाचा प्रिंट ऍप्लिकेशन लेटर नावाचा एक ऑप्शन आहे, त्यावरती टच करा। आता 3 रेषेवरती टच करा वरच्या। सेव्ह PDF तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह PDF डाउनलोड करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्याही कॉम्प्युटरवरती जाऊन झेरॉक्स सेंटरवरती जा आणि त्या ठिकाणी याची प्रिंट काढून घ्या आणि जो तुम्ही 90 दिवसाचा प्रमाणपत्र आहे तो एक तुम्हाला 90 दिवसाचा प्रमाणपत्र आणि याची जी PDF आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे। व्हेरीफाय झाल्याच्या नंतर 8 ते 10 दिवसामध्ये तुमचा रिन्युअलचा फॉर्म सक्सेसफुल या ठिकाणी होऊन जातं। आता 1ही रुपया सुद्धा या रिन्युअलसाठी लागत नाही। त्यासाठी कोणत्याही भामट्याला पैसे देण्यापेक्षा घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून व्यवस्थित रिन्युअल करून घ्या आणि या योजनेसंदर्भात प्रत्येक माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत। या व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ जे लावलेले आहेत त्यावरती टच करा आणि पूर्ण माहिती एकदा नक्की पाहून घ्या। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।